पक्षाबद्दल बोलत नाही, पण खरंच महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचं दुर्दैव एक धाडसाचं वाक्य मी आपल्या कणेरकरांच्या समोर बोलेल, मुलगा म्हणून बोलेल, कीर्तनकार म्हणून बोलणार नाही. दरेकर मामा, खरंच सांगतो मी तुम्हाला, जर महाराष्ट्राचं जर आपण संशोधन केलं आणि महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेचं जर आपण संशोधन केलं, जर सप्ताहातले अन्नदान जर बंद केले तर कीर्तन परंपरेत कीर्तनामध्ये येऊन बसणाऱ्याची संख्या बोटावर मोजण्या इतकी राहील भविष्यात. हे कीर्तनाचं दुर्दैव आहे. अरे हजारो वर्षाची परंपरा आहे. एखाद्या वेळेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जर जन्म झाला नसता, एखाद्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जन्म झाला नसता, तर तुम्हाला आणि मला कीर्तन करण्याचं सौभाग्य सुद्धा प्राप्त झालं नसतं. मी अन्नदानाच्या विरोधामध्ये आहे असं मला म्हणायचं नाही. अन्नदान केलं पाहिजे, तो वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. आपण देण्या अर्थात ते अन्नदान तर केलंच पाहिजे, त्याशिवाय तर सप्ताह पूर्ण होत नाही. पण आजही असे अनेक गाव आहेत, मी आपल्या गावाबद्दल बोलत नाही हा, आजही असे अनेक गावं महाराष्ट्रामध्ये माझ्या डोळ्याने पाहिली की जर कीर्तन संपल्याच्या नंतर जेवायला असेल तरच लोक येतात, नाही तर कीर्तनाला सुद्धा लोक यायला तयार नाहीत. हो दादा, विठाला विठाला.